तर डायरेक्ट म्हणतो तू जर पेन्सिल म्हणला तुला डायरेक्ट 100 रुपये. नमस्कार मंडळी, कसं काय आपले पब्लिक मित्रांनो, मस्त फ्रेश बेस झालो होतो. मग काय बाल्कनीत गेलो, नजरेचा आनंद घेतला. बघा तुमच्या भावाने मस्त वेगळी झाडं लावलेत बाल्कनीमध्ये, हाय का नाही एकदम नंबर 1. तर आज आपल्या घरी चिप्स बनले होते. मग काय रात्री पार्टी. मग हे सगळे फिश मॅडम म्हणायला लागला आम्हाला भूक लागलं, द्या बा आम्हाला जेवायला. मग काय घेतलं त्यांचं जेवण, दिलं त्यांना जेवायला. कार्तिक बॉल आहे त्यांच्यासोबत निघालो. आणि आज आपल्याला 2-3 कामं पण होते खूप इम्पॉर्टंट. मित्रांनो आज आपलं काम होतं, आज आपल्याला हे सगळ्या गोण्या इकडून उचलायचं आणि तिकडे घरी घेऊन जायचे होते. मग काय लागलं कामाला, कॉल कमी समजलं काय. हा उचलली गोणी आणि टाकली गाडीवर निघालो. आमच्या 4-5 चक्रा झाल्या होत्या आणि आमचं काम पण हे पूर्ण झालं होतं. फक्त होतं काय गाडीत पेट्रोल संपलं. मग काय निघालं पेट्रोल पंपकडे. पेट्रोल पंपावर पोहोचलो, पेट्रोल भरलं. मग आता काय साईडवर पोरं आले होते पावायला. मग काय म्हणलं त्यांच्याकडे जाऊन बघा जरा काय चालू काय नाही. साईडवर बघतो काय पोरं तर खूप मजा करायला भाऊ इकडे. पोरं म्हणायला लागले ये पाण्यामध्ये काय वरतून बघायला. मी म्हणलं बाबा आज नको, आज लय हात दुखायला. सगळी स्विमिंग झाली होती आणि बसलो होतो आम्ही एका ठिकाणी सावलीमध्ये. सगळे पोरं जय शेडची मजा घेत होते. आमच्या जय शेडला काही पेन्सिल म्हणता येत नाही, नेमकं पोरं जय शेडलाच म्हणाले पेन्सिल म्हणून. ग्रुप मध्ये असा कोणता व्यक्ती असेल तर कमेंट करा मित्रांनो. तर डायरेक्ट म्हणतो तू जर पेन्सिल म्हणला तुला डायरेक्ट 100 रुपये. मग काय जय शेडची मजा बिजा घेतल्यावर निघालो दुकानात. तर जेवण बिवून झालं होतं. मग आता लय बोर होतं, म्हणलं काहीतरी टाइमपास साठी लावा टीव्हीवर. काय आपलं रोजच तारक मध्ये लावलंय. चला तर म्हणजे हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो. लवकरच भेटेल नव्या ब्लॉग मध्ये. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चांगला कमेंट करा. आणि लवकरच मित्रांनो मी युट्यूब वर पण येणार.